माझ्या मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं राहुल सिंगांनी लढवावी, धैर्यसिंगांनी लढवावी. आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16ला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोलापूरला भरले जातील. अच्छा, म्हणजे 16 तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोलापूरला होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होण्यानं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असेल. आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र बदललेलं दिसेल. सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा जिल्हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पंडितताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली. आज या ठिकाणी विशेषतः खटाव मान खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत यश देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा आम्हाला लोकांना समाधान आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये समान नागरिक कायदा आणण्याची घोषणा केली आहे. तर वन नेशन वन हा सुद्धा मी काय की भाजपने आश्वासनं काय दिली याबद्दल भाष्य आता न करण्याचे योग्य होईल. कारण अनेक प्रश्नावर आश्वासनं देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असो, दिलेलं आश्वासन पाळलं नाही. इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. कितीतरी असे आश्वासन आहेत की फाटेवाच्या जाहीरनाम्याची ती त्यांनी पूर्ण केली नाही. आज त्याची एक धरती त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं की त्यांनी सविस्तर अद्याप वाचली नाही, पण त्याचं विश्लेषण आज उद्या आम्ही करू. या माड्याच्या लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आमदार सगळे तिकडं आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं निवडणुकीचा निकाल घ्यायला सांग कसं कळेल. पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे 3 मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे. बारामती असेल, माढा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात आहे आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चितपणानं होईल. लोक पाठिंबा दिसतील म्हणजे पवारसाहेब आजच्या टीव्हीचा मेसेज राज्यभर त्याचा परिणाम होईल निश्चित. आपण तिघे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्रात असं की आम्ही तिघच एकत्रच आहेत, आम्ही चौघं एकत्र या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये CPI हे होते, त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे.
आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं चित्र बदलते. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या. 4 जागा राष्ट्रवादीला मिळाली होती, 1 जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची, आणि 1 जागा तुमच्या औरंगाबादची मिळाली. हे जे चित्र होतं फार 6 जागेचं, हे या वेळेला कितीतरी लोकांनी वाढले अशी स्थिती आता दिसते. जागांवर सगळ्यात आधी आता मतदान पार पडणार आहे. आता विदर्भातल्या जागा आडू हे तिवडून तर बाकी ठोका खाली काय करावं दिसत नाही कोणाचं. उद्धव ठाकरे हे आडूवर येते. उद्धव ठाकरे फेससाठी नेहमीपेक्षा अधिक सभा घेतात. विदर्भामध्ये मी जाऊन आलो, मी तिथल्या सभा बघितल्या, अतिशय मोठा प्रतिसाद विदर्भात होता, आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदले. भाजप जे 400 पार म्हणतंय त्यात कितपत तथ्य आहे? काय हे माइंड गेम चालू आहे? नाही, थोडी चूक आहे त्याच्यात, कारण 588 जागा आहेत, 543 आहे. त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत 18 सांगणं योग्य आहे. पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाहीवर आरोप करतात, घराणेशाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात, आणि एकीकडे पक्ष फोडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे ठेवले चित्र या निवडणुकीत. पंतप्रधान याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात. जे ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगतात बोलतात, हल्लीची त्यांची भाषणं प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा करण्याच्या उद्देशी. आज जवाहरलाल नेहरूंना 2 किती वर्ष राहील. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केलं, संसदीय लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं, हे ऐतिहासिक योगदान आहे. असं असताना आजचे प्रधानमंत्री आपला कार्यक्रम सांगायच्या ऐवजी नेहरूंच्या टीका केली, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यांचं एक भाषण मी ऐकलं, त्या भाषणात त्यांनी सांगितलं की एके माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्ष सुद्धा महत्त्वाचा आहे. एक सुद्धा माणूस निवडून देऊ नका ही भूमिका घेणं, याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही, या निष्कर्षाचे आम्ही आलो. सलमान खान दिवसा गोळीबार होता. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज सकाळी कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का? हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्र्यांचं अपयश वाटतं का? त्याची माहिती घेऊन आणि तुमच्याकडे ऐकतो, या गोष्टीची माहिती घेऊन बोललेलं तुम्ही असाल, दादा असाल किंवा शिंदे सर असाल, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये. अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात, कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत. आज कुठल्या काही व्यवस्था करता येईल त्याबद्दलची यादी प्रसिद्ध केली, त्याच्यात तेव्हा पवार साहेब, आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता. त्यानंतर आता मोदी सरकारने ईडीच्या दबावाला पवार साहेब, आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता. त्यानंतर मोदी पाटलांनी ईडीची आम्हाला माहिती नाही असं म्हणलं, ईडीचा दबाव कमी होतोय. या यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे. झारखंडसारख्या राज्यामध्ये की जे राज्य आदिवासींचं राज्य आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. प्रधानमंत्र्यांनी काही टीका टिप्पणी केली, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चुकून जातात. दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक काही वर्ष चालू आहे. लोक समाज नाही आहे, ते आणि त्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना त्यांनी तुरुंगात टाकले. यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं, त्यांना जाऊन न येऊन देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं. आज ते घडतंय. याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी
हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले. माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदाबंदी. तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण सुसंवाद करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा सहभाग आणि सहकार्य याची नितांत गरज आहे.